ऑल इंडिया पॅन्थर सेना सातारा जिल्हा उपाध्यक्ष मी जाहीर निवेदन करतो की मध्य शिरवळ येथील क्रमांक 6 ही जमीन शिरवळमधील मल्हारराव जयवंतराव देशमुख या तोत्या अधिकाऱ्यांनी त्याच्या इनामवर्ग 6 ही जमीन त्याच्या वडील बंधू नानासाहेब जयवंतराव देशमुख यांच्या नावावर बळकावली असून त्याच्या पुढे बळकावली असून त्यांनी त्याचा गट नंबर आहे सर्वे नंबर 266 गट नंबर 401 व त्याच्या इतर समाजातील काही लोकांचे नावे पाटील वतन म्हणून लाटलेले आहे। त्याचा पुढील नीती म्हणून मी अनेक वेळा 2019 पासून अर्ज दिले असून त्याची तरी शासनाने आज तागायत मला कुठलाही न्याय दिला नाही। तर पूर्वी मी मुंबई येथील आमच्या अनुसूचित जाती जमाती आयोग यांच्याकडे तक्रार अर्ज केला असता त्यांच्या चौकशीसह माननीय जिल्हाधिकारी सातारा यांची चौकशी सुनावणी सातारा विश्रामगृह येथे दिनांक 29/8/2025 रोजी ठेवण्यात आली। त्या सुनावणी दरम्यान खंडाळा तालुक्याचे तहसीलदार अजित पाटील व वाई तालुक्याचे विभागीय अधिकारी योगेश खैरवाडे हे प्रतिनिधी हजर होते व समाज कल्याणचे अधिकारी हजर होते। तसेच पोलीस अधीक्षक सातारा यांचे प्रतिनिधी हजर होते। त्यामध्ये आमच्या समोर सुनावणी केली असता माझ्या 4 पत्रांना त्यांना कुठलेही उत्तर देण्यात आलेलं नाही। त्यांनी जो दिलेला बोगस अहवाल होता तो मी शासनापुढे मांडला। तो म्हणजे दिनांक 24/1/2025 रोजी तहसीलदार अजित पाटील यांनी एक अहवाल दिला सादर केला जमीन म्हणून। त्याच्यामध्ये लिहिलं की सर्वे नंबर 266 गट नंबर 401 ही पाहिली असता पाटील वतन दिसून येत आहे, निगडे देशमुख पाटील वतन दिसून येत आहे। त्याच दिवसाचा दुसरा अहवाल दिनांक 24/1/2025 त्याच्यामध्ये परत लिहिलंय की बाबा सर्वे नंबर 15/1 15/2 11/1 11/2 हे क्षेत्र सुद्धा शेटे पाटील वतन दिसून येत आहे। हे म्हणले असता शेटे पाटील व निगडे देशमुख पाटील हे कुणीही नव्हते, कारण 1865 जर मी त्यांना टिप्पणी दिली असता त्याच्यामध्ये गोपाळ श्रीधर पाटील हे तत्कालीन होते, त्याच्यामध्ये निगडे पाटील किंवा शिरोळ हे कुणी हे नव्हतं। त्यामुळे त्याचा आयोगाने हे करून अभ्यास करून आमची सुनावणी कलेक्टरला आदेश दिले किंवा समिती नियुक्त नेमून याची चौकशी करून आम्हाला अहवाल पाठवण्यात यावा। 7 पाहिले असता सर्वे नंबर 266 पाहिला असता शिवाजी नानासाहेब देशमुख व त्यांचे प्रकाश जयवंतराव प्रकाश मल्हारराव देशमुख यांचं दिसून येत आहे। त्याच्यात शिवाजीराव देशमुख यांची आई प्रभावती नानासाहेब देशमुख यांचा 4 पाहिला असता 99 गट नंबर 99 पाहिला असता इनामवर्ग 6 ची जमीन कुल कायद्याने प्राप्त जमीन म्हणून लिहिलं स्पष्ट। दुसरा पाहिला असता त्याचा तिसरा 4 पाहिला असता त्याचीच पत्नी शिवाजी नानासाहेब निगडे देशमुखची पत्नी संगीता शिवाजी देशमुख गट नंबर 97/1 ही आजही तागायत इनामवर्ग 6 असल्यामुळे आजही तागायत रेगड्यांपासून तकोब आहे। याचाच अर्थ जी आजपर्यंत रेगड्यांपासून तकोब आहे म्हणजे ती आमच्या वतनाची जमीन आहे। त्यामुळे आपण या सर्व कायद्याचा विचार करून आणि शासना दरबारी चाललेल्या आयोगाच्या म्हणण्याप्रमाणे तक्रार करून आम्हाला न्याय द्यावा हीच आपल्या राज्यपत्र पाहिजे अशी विनंती। प्रथम राजेंद्र कचरे यांनी राजेंद्र कचरेच्या ऐवजी राजेंद्र जाधव यांनी एक पत्र दिलेलं आहे ते 2023ला। त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे की बाबा कागदपत्र पाहिले असता म्हणजे माझी कागदपत्र पाहिले असता लिहिलेलं आहे की काही त्रुटी आलेले आहे माझ्या म्हणजे दिलेल्या अहवालामध्ये, म्हणजे तहसीलदारांनी दिलेल्या अहवालामध्ये काही त्रुटी आढळून आलेल्या आहे। त्यामध्ये कोणत्या ते एक गट नंबर 88/89 फेरफार 99 पाहिला असता त्याच्यामध्ये रिगडन भरले दिसून येत आहे, परंतु त्याची पावती दिसून येत त्या प्रकरणामध्ये ती सामील करण्यात यावी। दुसरी टाकली की बाबा भूमी अभिलेखा कमी जास्त पत्रक करण्यात यावं आणि तिसरी टाकली की जर शर्तभंग झाली तर ती त्या शर्तभंग अर्जदाराला विचारून कशी झाली ती विचारण्यात यावी।
कारण इनामवर्ग 6 ही जमीन महारत्नाची असल्यामुळे त्याला जिल्हाधिकाऱ्याची परवानगी लागते, विक्री परवानगी लागते. त्यांनी बेकायदेशीरपणे विक्री सुद्धा आहे. ते गणेश धोनीबा केरेकर यांनी बेकायदेशीरित्या साध्या नोटरीवर त्याने लोकांचे 20-25 लाख घेतलेले. या पोलीस स्टेशनने आजपर्यंत त्यांनी चौकशी सुद्धा केलेली नाही. राहिला दुसरा अर्ज विभागीय अधिकारी वाईट यांनी राजेंद्र केसरी यांनी तोच 2025 ला डायरेक्टली अजित पाटील यांनी जो अहवाल दिला तोच अहवाल समोर शासनाला दाखल केला की शेटे पाटील वतन दिसून येत आहे. हे सर्व चुकीचं असून आमच्या म्हणण्याप्रमाणे हे सर्व जमीन वर जिल्हाधिकाऱ्यांची चौकशी, जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे समिती नेमून आमचे इनामवर्ग 6 जमीन आमच्या समाजाला देण्याची दखल घेण्यात यावी. नाही कुणाच्या बापाची जागा आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची जागा आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची. आणि इनामवर्ग 6 घेतल्याशिवाय राहणार नाही, इनामवर्ग 6 घेतल्याशिवाय राहणार नाही. महार वतन हे जिंदाबाद, जिंदाबाद, महार वतन जिंदाबाद, महार वतन जिंदाबाद. महार वतन बांधकामावर कारवाई केलीच पाहिजे, केलीच पाहिजे, केलीच पाहिजे, महार वतन बांधकामावर कारवाई केलीच पाहिजे, केलीच पाहिजे, केलीच पाहिजे, महार वतन बांधकामावर कारवाई केलीच पाहिजे. केलीच पाहिजे.